8 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने देशात पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प सादर केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, केरळ. स्पष्टीकरण. ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प हे एक धोरणात्मक साधन आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सर्व सरकारी खर्च एकाच अर्थसंकल्पीय विवरणात सादर केले जातात. यामध्ये पेन्शन, आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा समावेश होतो. यामुळे अतिरिक्त खर्च वाढेलच असे नाही, परंतु यामुळे पारदर्शकता येते आणि वाढत्या वयाच्या लोकसंख्येचा सार्वजनिक वित्तावर काय परिणाम होत आहे हे समजण्यास मदत होते. केरळ. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली. केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ सर्वात आघाडीवर आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी एरोनेट लॉन्च केले. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली. भारताचे पहिले 24 दिवस 7 तास ओपन नेटवर्क कोर्ट केरळच्या कोल्लममध्ये उघडले. केरळने PM श्री स्कूल स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी केली. प्रश्न 2. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने जलविद्युत क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भूतान. स्पष्टीकरण. भारत आणि भूतान यांनी वीज क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली आहे. यामध्ये भारताची गुंतवणूक आणि भूतानच्या कौशल्याचा लाभ घेत जलविद्युत विकासावर विशेष लक्ष दिले जाईल. भूतान. राजधानी थिम्पू. चलन नगुलट्रम. पंतप्रधान शेरिंग तोबगे. आता पाहू भूतानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भूतानची महाराणी दोर्जी वांगमो वांगचोक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डिसेंबर 17 रोजी भूतानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. भूतानमध्ये कालचक्र सक्षमीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. भूतानने 2025 मध्ये जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाचे यजमानपद भूषवले. भूतानने ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवलचे आयोजन केले. 14वी भारत भूतान सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा बैठक थिम्पू येथे आयोजित करण्यात आली. भारत आणि भूतानने पहिल्या रेल्वे संपर्क प्रकल्पाला मंजुरी दिली. प्रश्न 3. अलीकडेच नीती आयोगाने कोणत्या राज्याला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी आराखडा तयार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. नीती आयोगाने आंध्र प्रदेशसाठी एक महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा योजना सादर केली आहे. या धोरणात्मक आराखड्याचा उद्देश 2035 पर्यंत आंध्र प्रदेशला भारताचे प्रमुख नूतनीकरणक्षम ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करणे आहे. या योजनेअंतर्गत स्वस्त वीज, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि खाजगी क्षेत्राचा मजबूत सहभाग अपेक्षित आहे. आंध्र प्रदेश. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू AIचा शुभारंभ झाला. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासांच्या आत 5555 महिला आणि विद्यार्थिनींना सायकल वितरित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेशमध्ये 4थे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश होप आयलँडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट उभारला जाईल. आंध्र प्रदेशच्या पोंडुरू खादीला GI टॅग मिळाला आहे. प्रश्न 4. अलीकडेच ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रुबल नागी. स्पष्टीकरण: भारतीय शिक्षिका रुबल नागी यांना अलीकडेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दरम्यान ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये त्यांनी GEMS एज्युकेशनद्वारे प्रदान केलेले $1 दशलक्ष पारितोषिक जिंकले. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी क्राफ्टोर्ड पुरस्कार 2026 जिंकला. दलाई लामा यांनी 68व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने सन्मानित करण्यात आले. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहारिया ठरले. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी सीता शेळके यांची निवड करण्यात आली आहे. बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये नमिता गोखले यांना भारतेदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्रश्न 5. अलीकडेच महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. स्पष्टीकरण: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव करत महिला प्रीमियर लीग 2026 चे जेतेपद आणि आपले दुसरे विजेतेपद पटकावले. आतापर्यंतच्या 4 आवृत्तींमध्ये केवळ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनीच हे जेतेपद जिंकले आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणी ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण: भारताने 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. हे टीम इंडियाचे विक्रमी 6वे विजेतेपद आहे. यापूर्वी भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हा विश्वचषक जिंकला होता. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी सूर्यप्रकाशावर चालणारे आणि स्वतःहून चार्ज होणारे ऊर्जा उपकरण विकसित केले. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक बेस असलेला देश बनला आहे. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये सहभागी झाला. भारताने हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले. प्रश्न 7. अलीकडेच विंग्ज इंडिया 2026 अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे सी, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. स्पष्टीकरण: विंग्ज इंडिया 2026 अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला मिळाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने FICCI आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने याचे आयोजन केले होते. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विना हमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ॲक्सिस बँक. स्पष्टीकरण: ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांना छतावर सौर ऊर्जा उपकरणे बसवण्यासाठी विना हमी कर्ज योजना सुरू केली आहे. या अंतर्गत 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, ज्याची परतफेड मुदत 4 ते 7 वर्षांपर्यंत आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक बनले आहेत. SBIने चक्र नावाचे एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले. कर्नाटक बँकेने खजाने 2 पावती पेमेंट सुविधा सुरू केली. कर्नाटक बँकेला बेस्ट फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला.
IDFC फर्स्ट बँकेने झिरो फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले. गुगल पेने ॲक्सिस बँकेच्या भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. IDFC फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी लोकांसाठी जागतिक बचत योजना सुरू केली. प्रश्न 9. अलीकडेच 2026 विंटर ऑलिम्पिकचे यजमानपद कोण भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, इटली. स्पष्टीकरण: 2026 हिवाळी ऑलिम्पिक हे अधिकृतपणे मिलानो कोर्टिना 2026 म्हणून ओळखले जातात. या स्पर्धा 6 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत इटलीमध्ये आयोजित केल्या जातील. इटली. राजधानी रोम. चलन युरो. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्यात जमिनीची मालकी प्रक्रिया डिजिटल आणि जलद करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, कर्नाटक. स्पष्टीकरण: कर्नाटकमध्ये स्वयंचलित मालमत्ता फेरफार प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे व्यवहाराची नोंदणी होताच मालकी हक्काचे रेकॉर्ड त्वरित अपडेट होतील. यासाठी वेगळ्या अर्जाची गरज उरणार नाही. कर्नाटक. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. मंगळुरूला भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकने जम्मा बाने जमीन महसूल अभिलेखमध्ये सुधारणा केली. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. कर्नाटक सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पाडे योजना मंजूर केली. कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली. प्रश्न 11. अलीकडेच कोणी IIFCLच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रोहित ऋषी. स्पष्टीकरण: बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक रोहित ऋषी यांची इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड IIFCLचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडचे प्रमुखपद स्वीकारले. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती झाली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. कैजात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती झाली. प्रश्न 12. अलीकडेच 24वी भारत अमेरिका संयुक्त तांत्रिक गटाची संरक्षण सहकार्यासंबंधीची पूर्ण बैठक कोठे झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOने दिल्लीत या 24व्या बैठकीचे यजमानपद भूषवले. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच कोठे 6व्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपचा शुभारंभ झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. पंजाबमध्ये मोफत आरोग्य सेवेसाठी मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे ही योजना सुरू केली. 2026 मध्ये एतिहाद एअरवेजला जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन घोषित करण्यात आले. आर्यन वाशणे भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड आघाडीवर आहे. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी कमी झाली. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव पार पडला. गुजरात नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये 16.5% हिश्श्यासह आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026चे पुरुष एकेरी विजेतेपद कार्लोस अल्कराजने जिंकले. IPS पियुष पांडे पश्चिम बंगालचे नवीन DGP बनले आहेत.
लखनौ हे यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनले आहे. चीनने जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट सुरू केला. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.